श्री गणेशाय नमः। श्री जगद्गुरु एको रामाराध्याय नमः। ओम शिवाय नमः। हराय भगनेत्रहृते नमः। अव्यक्ताय सहस्राक्षाय नमः। अपवर्गाय अनंताय नमः। सहस्रपदे शिवा शंकरा माय बापा, तुझी होता पूर्ण कृपा। मोक्ष मार्ग होय सोपा, प्राकृत अज्ञजनांसी। कोण कोठली भिल्लीण, तिने वाहता बेलपान। तिला नेले उद्धरून, शिवलोकी कृपाळा। अल्पभक्तीने संतुष्टे, ऐसा कोणता देव कोठे। जपतप साधन मोठे, तुला न लागे काहीच। तुझ्या कृपेने लेखणीत, सामर्थ्य भरले किंचित। चाललो अक्षर बीजे पेरीत, शुभ्र कृषीत कागदाच्या। भक्त हृदयीची भाव ओल, लाभता हे क्षेत्र पिकेल। भक्ती पीक सेवून होतील, तृप्त शिवभक्तांतरी। असो लिंग षटस्थलातील, आता अवधारावे शरणस्थल। अगस्त्याच्या प्रश्नाचे करीतील, समाधान रेणुकाचार्य। लिंगस्थलांतर्गत शरणस्थल। अगस्त्य उवाच स्थलभेदा समाख्याता, प्राणलिङ्गस्थलाश्रयाः। कथय स्थलभेदं मे, शरणस्थलसंश्रितम्। अगस्त्य म्हणती केले विशद, आचार्या प्राणलिंगी स्थलाचे भेद। आता निरूपावे स्थलभेद, मजसी शरणस्थलाचे। आपण येथवरी जे कथिले, तेणे चित्त संतुष्ट झाले। परी अजुनी नाही भरले, मन माझे गुरुवर्या। तृप्त होईतो पूर्ण मन, आपण करावे तत्वविवेचन। ऐसे बोलून धरिले चरण, जगद्गुरूंचे ते धवा। रेणुक झाले प्रसन्न चित्त, ठेविला मस्तकी वरदहस्त। म्हणती तू शोभसी समस्त, जिज्ञासूंचा मुकुटमणी। सुक्षेत्री पेरिता बीज, तरीच ते विरूढे सहज। म्हणून जे गुजाचे गुज, ते सांगेन तुझ लागी। श्रीरेणुक उवाच शरणस्थलमाश्रित्य, स्थलद्वादशकं मया। उच्यते नाम सर्वेषां, स्थलानां शृणुतापस। तू असशी पूर्ण ज्ञानी, तरी जिज्ञासा तुझ्या मनी। शिवाद्वैत प्रकटे जनी, पूर्ण तुझ्या निमित्ताने। चातकाचे मिष करून, पृथ्वीवरी वर्षे घन। त्याची चिमुकली असे तहान, परी जगतृप्त होई। तैसे अगस्त्या तुझ्यामुळे, जगी शिवाद्वैत पूर्ण उजळे। तुझे नाव अमीट रेखिले, जाईल काळ माथ्यावरी। शरणस्थलाचे भेद द्वादश, त्यांचे स्वरूप कथीन क्रमशः। श्रवण करी सावकाश, चित्त एकाग्र करूनिया। दीक्षापादोदकं पूर्वं, शिक्षापादोदकं ततः। ज्ञानपादोदकं चाथ, क्रियानिष्पत्तिकं ततः। भावनिष्पत्तिकं चाथ, ज्ञाननिष्पत्तिकं ततः। पिण्डाकाशस्थलं चाथ, बिन्द्वाकाशस्थलं ततः।
महाकाशस्थलं चाथ क्रियायाश्च प्रकाशनम् भावप्रकाशनं पश्चात् ततो ज्ञानप्रकाशनम् स्वरूपं पृथगेतेषां कथयामि यथाक्रमम्। दीक्षापादोदक शिक्षापादोदक स्थल ज्ञानपादोदक क्रिया निष्पत्ति स्थल भाव निष्पत्ति ज्ञान निष्पत्ति स्थल पिंडाकाश स्थल सातवे बिंद्वाकाश स्थल महाकाश स्थल क्रिया प्रकाश स्थल भाव प्रकाश स्थल 12वे ज्ञान प्रकाश स्थल ऐसे 12 स्थले ही दीक्षापादोदक स्थल दीक्षयापगतद्वैतं यज्ञानं गुरुशिष्ययोः आनन्दस्यैक्यमेतेन दीक्षापादोदकं स्मृतम्। अथवा पादशब्देन गुरुरेव निगद्यते शिष्यश्चोदकशब्देन तयोरैक्यं तु दीक्षया। गुरु शिष्यातील द्वैत ज्ञान गुरु दीक्षेने जाई मावळून मग गुरु शिष्याच्या आनंदाचे जाण होतसे ऐक्य ज्ञान जे ते शिष्यमनी उदित झाले तेची दीक्षा पादोदक बोलिले गुरु शिष्याच्या आनंदामधले द्वैत मावळले पूर्णतः जो निजानंद गुरु ठाई तोची प्रकाशे शिष्य हृदयी गुरु शिष्याचा आनंद पाही झाला एक रूप या स्थली आनंद पाहता एक जाण परी गुरु शिष्य या उपाधी दोन तेणे दोठाई दिसे भिन्न परी तो मुळी एकची जैसे दोन घटांमधले गंगा जल दिसे वेगळे परी विचार करिता त्यामधले जाणवे एक रूपत्व तैसे गुरु शिष्य जरी दोन परी त्यांचा आनंद एक समान हेची दीक्षा पादोदक स्थल जाण मुनिवर्य अगस्त्या अथवा आणिक ही एक अर्थ तुझ सांगेन सुरेख गुरु हा पाद आणि उदक शिष्य हात जाणावा दीक्षा संस्काराने देख गुरु शिष्यात होय भावैक्य तेची दीक्षा पादोदक ज्ञानी जनांनी समजावे परमानंद एवोक्तः पादशब्देन निर्मलः ज्ञानं चोदकशब्देन तयोरैक्यं तु दीक्षया परसंयत्प्रकाशात्मा परमानन्दभावनाम् अधिगत्य महायोगी न भेदं क्वापि पश्यति। निर्मल परमानंद जाण त्यास पाद असे अभिधान आणि उदक शब्दे ज्ञान सूचित होई जाणावे दीक्षा संस्काराने देख हृदयी आनंद ज्ञानाचे ऐक्य होई तेची दीक्षा पादोदक ऐसे समजावे ज्ञात्यांनी योगी दीक्षा पादोदक संपन्न परब्रह्म स्वरूप ज्ञान प्रकाश रूप होऊन परमानंद भाव प्राप्त करून भेद कोठे न पाहतो देशकालाद्यवच्छेद विहीनं नित्यनिर्मलम् आनन्दं प्राप्य बोधेन
नान्यत् काङ्क्षति संयमी ज्ञानामृतमपि स्वच्छं गुरुकारुण्यसम्भवम् आस्वाद्य रमते योगी संसारामयवर्जितः। देश काल भेद विरहित जो सर्वठाई परिपूर्ण स्थित तो ब्रह्मानंद झाला प्राप्त ज्या संयमी शिवयोग्याला तो अन्य अपेक्षीना काही प्रपंचासी पाहत नाही त्याच्या दृष्टीस सर्व ठाई दिसे ब्रह्म केवळ गुरुकृपेने जे झाले प्राप्त ते आस्वादी निर्मल ज्ञानामृत तो शिवयोगी भवरोगमुक्त क्रीडे आत्मस्वरूपी शिक्षापादोदकस्थल गुरुशिष्यमयं ज्ञानं शिक्षा योगिनमीर्यते तयो समरसत्वं हि शिक्षापादोदकं स्मृतम् मथिताच्छास्त्रजलधे मुक्तिमन्थानवैभवात् गुरुणा लभ्यते बोध सुधासु मनसां गणैः। गुरुने बोधिले जे ज्ञान त्याचे शिष्याने करणे मनन त्या मननासची जाण शिक्षा ऐसे नाव असे गुरु शिष्यातील ऐक्य या ज्ञानासाठी शिक्षा प्रेरक ती शिक्षा आणि ऐक्य ज्ञान एक होणे शिक्षा पादोदक हे दीक्षानुभवाने सिद्ध ज्ञान त्याचे करणे सर्वदा मनन अगस्त्यातेची मनन जाण तो शिक्षा गुरु जाणावा गुरु शिष्याचे ऐक्य ज्ञान आणि मननरूपी शिक्षण यांच्या सामरस्याने होई उत्पन्न जे सुख ते शिक्षा पादोदक इंद्र संपत्तीच्या अमोल राशी दुर्वास शापाने समुद्र तळाशी पडल्या त्या वरती काढायासी झाले समुद्र मंथन मंदरा चलाची करुणी रवी वासुकीची दोरी बरवी तिने देवासुरांनी पूर्वी घुसळीला समुद्र देवा हाती अमृत आले आणि त्यांना ऐश्वर्य लाभले वासुकीचे मात्र प्राशिले विष समस्त शंकरांनी तैसा निगमागम महासागर युक्ती रवीने मंथिल्यावर लाभे शिवाद्वैत ज्ञानामृत मधुर शुद्ध मनाच्या शिष्यासी ज्ञानचंद्रसमुद्भूतां परमानन्दचन्द्रिकां पश्यन्ति परमाकाशे मुक्तिरात्रौ महाधियः दृष्टे तस्मिन् परानन्दे देशकालादिवर्जिते द्रष्टव्यं विद्यते नान्यत् श्रोतव्यं ज्ञेयमेव वा। शिवाद्वैत ज्ञानचंद्रातून परमानंद चांदणे झाले उत्पन्न त्याने शिष्याचे हृदय गगन उजळे मुक्ती रात्रीत ते परमानंदाचे चांदणे शिष्य अनुभविती नाजूकपणे जैसे टिपती अमृतदाणे चकोर चंद्र किरणातले ते परमानंदाचे अमृत देशकाले न होय खंडित त्याच्या साक्षात्कारे मुक्त झालासे शिवयोगी मग त्यासी पाहण्या जोगे ऐकण्या जोगे जाणण्या जोगे नुरेची काही केवळ जागे अंतर्बाह्य शिवतत्व
आत्मानन्देन तृप्तस्य का स्पृहा विषये सुखे गंगाजलेन तृप्तस्य कूपतो ये कुतो रतिः यस्मिन्न प्राप्तकल्लोले सुखसिन्धौ निमज्जते सामरस्यान्महायोगी तस्य सीमा कुतो भवेत् गुरुप्रसादचन्द्रेण निष्कलङ्केन चारुणा यन्मनः कुमुदं नित्यं बोधितं तस्य को भ्रमः जाते घर गंगे काठी तो काश्रमेल विहिरी साठी अमृत पडले ज्याच्या ओठी तो का कांजी छील ज्याच्या घरी पंचपक्वान्न नित्य ठेविले असे रांधून तो शिळ्या तुकड्यासाठी वणवण करीत फिरेल का दारोदार रागद्वेषाच्या नुठती लहरी समरसला त्या सौख्य सागरी त्याच्या आनंदाची खरी कैसी सीमा असेल निष्कलंक गुरुप्रसाद चंद्रामुळे ज्याचे चित्तकमल नित्य विकासले त्याच्या ठाई सांग उरले असती कैसे भेद भ्रम श्री गुरुच्या मार्गदर्शनाने सर्व शास्त्रांचे मंथन करणे परमानंदामृते तृप्त होणे हे शिक्षापादोदकस्थल ज्ञानपादोदकस्थल तदैक्य संपदानंद ज्ञानं ज्ञानगुरुर्मतः तत्सामरस्यं शिष्यस्य ज्ञानपादोदकं विदुः अविद्याराहुर्मुक्तो ज्ञानचन्द्रः सुनिर्मलः प्रकाशते पराकाशे परानंदमहाद्वितीः आनंदाचे होणे ज्ञान यास ज्ञान गुरु मानिती विद्वान ज्ञान आनंदाचे ऐक्य जाण हेच ज्ञान पादोदक अज्ञान राहूचा नसे स्पर्श मलवासनांचा नाही लेश ऐसा ज्ञानचंद्र परमानंद महाप्रकाश होनी प्रकाशे हृदयाकाशी अज्ञानमेघनिर्मुक्तः पूर्णज्ञानसुधाकरः आनन्दजलधेर्वृद्धिम् अनुपश्यन् विभासते ज्ञानचन्द्रोदये जाते ध्वस्तमोहतमोभराः पश्यन्ति परमां काष्ठां योगिनः सुखरूपिणी अज्ञान मेघ होऊनी दूर प्रकटे पूर्ण शिवज्ञान सुधाकर मग निजानंद रूपी सागर भरती येऊनी उधाणे होता शिवज्ञान चंद्रोदय मोहांधकाराचा होई लय परमानंद स्वरूपाचा अनुभव शिवयोगी तो घेतसे मायारजन्या विरमे बोधसूर्ये प्रकाशिते निरस्त सर्वव्यापारः चित्रं स्वपिति संयमी अनाद्य विद्या विच्छित्ति वेलायां परयोगिनः प्रकाशते परानन्दः प्रपञ्चेन विना कृतः
उगवताची ज्ञानतरणी तत्काळ निरसे माया रजनी व्यापार शून्य होऊन ज्ञानी निद्रा करीन बल हे जेथे असे संसार व्यवहार तेथे जागा सामान्य नर योगी मात्र निद्रेत चूर म्हणजे असे विमुख जेथे असे परमार्थ तेथे सामान्य नर निद्रिस्त योगी मात्र पूर्ण जागृत म्हणजे असे सन्मुख अनादि अविद्या होता निवृत्त परयोग्यासी प्रपंच विरहित निरुपाधिक परमानंदाचा सतत येई पूर्ण अनुभव नित्यानंदे निजाकारे विमले परतेजसी विलीन चेतसां पुंसां कुतो विश्वविकल्पना कुतो ब्रह्मा कुतो विष्णुः कुतो रुद्रः कुतो रविः साक्षात्कृतपरानन्द ज्योतिषस्वाम्यकल्पना नित्यानंद स्वरूप निर्मल निज स्वरूप परतेजात केवळ ज्याचे चित्त निमग्न तो करील कैसी विश्वकल्पना कोण ब्रह्मा विष्णु कोण रुद्र सूर्य कोण आत्मस्वरूपानंद तेजा समान ब्रह्मांडात असेना अपरोक्ष परानंद विलासस्य महात्मनः ब्रह्म विष्णुआदयो देवा विशेषा सुखबिन्दवः यन्मात्रा सहितं लोके वाञ्छन्ति विषयं नराः तदप्रमेयमानन्दम् परमं को न वाञ्छति अपरोक्ष आत्मानंद प्राप्त झाला ज्या शिवयोग्या प्रत त्यास ब्रह्मादी देवांची बिंदुवत सुखे क्षुद्र वाटती आत्मानंदची विषय सुखात असे जाण अंश रूपात ते विषय सुख समस्त वांछिताती जनलोक मग जो अप्रमेय अपरिमित चिदानंद सर्वश्रेष्ठ विख्यात त्यासी अपेक्षिना असा जगात सांग कोण असेल क्रिया निष्पत्ती स्थल परकाये क्रियापत्तिः कल्पितैव प्रकाशते रज्जौ भुजङ्गवद्यस्मात् क्रिया निष्पत्तिमानयम् ज्ञानिनां यानि कर्माणि तानि नो जन्महेतवः अग्निदग्धानि बीजानि यथा नांकुरकारणम् शिवयोगी जो परब्रह्म शरीरी त्याची क्रिया कर्मे सारी सर्पाकार भासे दोरी तैसी असती भासमान कर्तृत्व भाव नसे म्हणून कर्मफल न होय निष्पन्न त्यास क्रिया निष्पत्तीमान ऐसे जाण संबोधिती भीग वस्त्रांचा जळाला तो दिसे जैसा रचिलेला तैसा दिसण्यापुरताच उरला कर्माचार योग्याचा किंवा बीजे अग्नीत भाजली तीन अंकुरती जरी पेरिली तैसी न ठरती कर्मे सगळी पुनर्जन्मासी कारण त्याचे संचित कर्म पूर्ण गेले ज्ञानाग्नीत जळून कर्तृत्व भाव नसे म्हणून क्रियमाण कर्म निष्फळ
प्रारब्ध कर्म संपेतोवर जिवंत असे त्याचे शरीर, ते भोगूनी संपल्यावर शरीर पडे गळूनी, तो शरीर असे तोवर जीवन मुक्त होऊनी विचरे भूवर, जेव्हा गळूनी पडे शरीर तेव्हा विदेह मुक्त होय. कर्मणा किं कृतेनापि ज्ञानिनो निरहङ्कृतेः, विक्रिया प्रतिबिम्बस्था किं करोति हि मद्युतेः. चन्द्रस्य मेघसम्बन्धात् यथा गमनकल्पना, तथा देहस्य सम्बन्धात् आरोप्यास्यात् क्रियात्मनः. जैसा जलाशयी चंद्र बिंबला, त्यात कोणी खडा टाकिला, तेव्हा दिसे शतखंडित झाला चंद्र जलाशयात. परी चंद्राठाई काही, तो विकार उठला नाही, तैसे अहंकार शून्य योग्यासही कर्मे स्पर्शून शकती कधी. कर्मे घडती देहाकडून, त्यात गुंतेची ना अभिमान, म्हणून कर्म फळ भोगासी कारण त्याच्यासाठी उरेना. चंद्र आकाशात चाले, ऐसे भासे मेघांमुळे, तैसे देह संबंधे आरोपिले आत्म्यावरी कर्तृत्व. आत्मा चालेना बोलेना, काही कर्मही करीना, देहच करी चेष्टा नाना, आत्माचे अलिप्त. ज्ञानी कर्म निरूढोऽपि लिप्यते न क्रियाफलैः, घृतादिना यथा जिह्वा भोक्त्री चापि न लिप्यते. निरस्तोपाधिसम्बन्धे जीवे या क्रिया स्थितिः, सा प्रतीतिमात्रेण निष्फला चात्र लीयते. ज्ञानी कर्मी दिसे प्रवृत्त, परी कर्म फलाने न होय लिप्त. जिव्हा आस्वादिते तेल घृत, परी ती त्याने लिंपेना. तैसा शिवाद्वैत ज्ञानी सर्व कर्मी तत्पर राहुनी, परी कर्माच्या फलांनी लिप्त मुनी होईना. मी कर्म करता आहे ऐसा अभिमान जो वाहे, त्याला भोगणेची आहे कर्मफळ निश्चित. परी शिवयोग्या ठाई ऐसा अभिमान नाही, तेणे निष्फल होऊनी कर्मही लीन होई आत्म्यात. गच्छन् तिष्ठन् स्वपन् वापि न निष्कर्मास्ति कश्चन, स्वभावो देहिनां कर्म ज्ञानिनां तत्त्वनिष्फलम्. परिपूर्णमहानन्द भावेन शुद्धचेतसः, न भवेत् कर्मकार्पण्यम् नानाभोगफलप्रदम्. कर्म केल्या वाचून राहे ऐसा जगी कोण आहे. जो जो प्राणी देह वाहे कर्म लागे करावे. चालणे फिरणे बोलणे पाहणे उठणे बसणे निद्रा घेणे ऐसे कर्मचक्र अखंडपणे भ्रमत आहे विश्वात. परी हे सारे करी शरीर आत्मा अलिप्त निर्विकार. हे जो जाणतो तोची धीर सुटे कर्मचक्रातून. नैष्कर्म्याचा युतुकाची अर्थ फलापेक्षा न ठेवणे मनात. मग कर्मी रतला जरी सतत
तरी कर्मे लिंपेना सदोदित करणे कर्म हा देहाचा स्वभाव धर्म हे जाणून करीतो कर्म ज्ञानी फलापेक्षे वीण शिवयोगाचे अंतःकरण निर्मल नित्य परिपूर्ण अशा आनंदानुभवाने भरून राहे सदा सर्व काळ तो करीतो कर्मे सकळ परीती सर्व होती निष्फल पुण्य पाप कर्मांचे फळ त्यासी भोगणे न लगे भाव निष्पत्ती स्थल भावः प्रतीयमानोऽपि परकायेतु कल्पितः शुक्तो रजतवद्यस्मात् भावनिष्पत्तिमानयम् भावेन नास्ति सम्बन्धः केवलज्ञानयोगिनः तथापि भावं कुर्वीत शिवे संसारमोचके ज्या मनोवृत्तीत एकमेव भरून राहिला असे शिव त्या वृत्तीसी म्हणती भाव जगी ज्ञानी सर्वची मनोवृत्ती असती असंख्य परी त्या सर्वची सांसारिक त्यात भाववृत्ती असे एक जी देव दाखविते भावाचे मोडून चंचलपण ती शिवाठाई स्थिरावे पूर्ण त्या स्थितीसी नाव जाण असे भाव निष्पत्ती तो भाव परिपक्व होऊन योग्या ठाई दिसे भासमान शिंपल्यावरी शुक्तिका पूर्ण जैसे होई प्रतीत तैसा भाव केवळ आभासे तो शिवात विलीन झालासे म्हणून भाव निष्पत्तिमान ऐसे त्यासी म्हणती ज्ञानी जन जरी ज्ञान योग्यास काही भावासी देणे घेणे नाही तरी संसार मोचक शिवा ठाई त्याने भाव ठेवावा परिपूर्ण प्रबोधेपि भावं शंभो न वर्जयेत् भावो हि निहितस्तस्मिन् भवसागरतारकः निवर्त्य जन्मजं दुःखं भावश्चैवो निवर्तते यथा काष्ठादिकं दग्ध्वा स्वयं शाम्यति पावकः जरी तो पूर्ण ज्ञानी झाला तरी त्यागू नये शिवभावनेला संसार सागर तरावयाला तीच होई सहाय्यक अग्नी काष्ठा ठाई प्रकटे जाळून टाकी सर्व काष्ठे अंती आपणही मिटे शांत होऊन पूर्णतः तैसा शिवयोग्या ठाई शिवभाव उत्पन्न होई त्याचे जन्म दुःख नाशूनि स्वतःही विलीन होई शिवात ऐसा योगी निर्भाव होता प्राप्त होई विदेहावस्था शरीर भान हरूनि सर्वथा मुक्त विचरे स्वच्छंदे दिशा हेची त्याचे अंबर वस्त्रे असली नसली देहावर मग भरावयासी उदर शिते उष्टी वेचणे बोलणे तरी असंबद्ध ते असावे व्याकरण शुद्ध ऐसा त्याच्यावरी कोण निर्बंध घालू शकेल पंडित ब्रह्मानंदी लागली टाळी तेथे देहासी कोण सांभाळी ऐसी विदेहावस्था वर्णिली पूर्ण अध्यात्मशास्त्रात प्रकाशिते शिवानंदे तद्भावैः किं प्रयोजनम् सिद्धे साध्ये चिरेणापि
साधनैक्यं प्रयोजनम् एकीकृते शिवे भावे ज्ञानेन सह संयमे विस्मितात्मसमावेशः शिवभावे विभासते न भावेन विना ज्ञानम् न भावो ज्ञानमन्तरा मोक्षाय कारणं प्रोक्तम् तस्मादुभयमाश्रयेत् बहुकाळ लोटता जाण साध्य सिद्ध होता पूर्ण मग साधनाचे प्रयोजन काही उरेनाच की तैसा शिवानंद सदोदित शिवयोग्यासी होता प्राप्त शिवभावाचे त्यासी किंचित प्रयोजनची उरेना ज्ञानासह भावपूर्ण परशिवात होई विलीन संयमी चकित होऊन स्वस्वरूपी प्रकाशे भावावीण नोहे ज्ञान भावप्राप्ती न ज्ञानावीण मुक्तीसाठी दोन्ही कारण म्हणून प्राप्त करावे ते ज्ञान निष्पत्ती स्थल ज्ञानस्य व्यवहारेऽपि ज्ञेयाभावात् स्वभावतः स्वप्नवज्ञाननिष्पत्त्या ज्ञाननिष्पन्न इत्यसौ स्वप्नजातं यथा ज्ञानं सह स्वार्थैर्निवर्तते तथात्मने प्रकाशे तु ज्ञानं ज्ञेयं निवर्तते स्वस्वरूप ज्ञानात विलीन जो शिवयोगी झाला पूर्ण त्याने जी घ्यावी जाणून ऐसी प्रपंचात वस्तु नसे स्वप्नातील वस्तुज्ञान जागृत होता जाई नाशून तैसे स्वप्नवत व्यवहार ज्ञान खरे शिवयोग्याचे जेथे ज्ञेयची मुळी नसे तेथे ज्ञान होईल कैसे योग्यासी प्रपंचची न दिसे मग ज्ञान कैसे संभवेल ज्याचे व्यावहारिक ज्ञान स्वस्वरूप ज्ञानात झाले विलीन त्यास ज्ञान निष्पत्तिमान ऐसे ज्ञाते संबोधिती स्वप्नातून होता जागृत नाशे स्वप्न ज्ञान स्वप्न पदार्थ तैसे स्वस्वरूप ज्ञान होता प्रकाशित प्रपंचनाशे ज्ञानासह परिपूर्णे महानंदे परमाकाशलक्षणे शिवे विलीनचित्तस्य कुतो ज्ञेयान्तरे कथा अखण्डानन्दसंवित्ति स्वरूपं ब्रह्म केवलम् मिथ्या तदन्यदित्येषा स्थितिर्ज्ञानमिहोच्यते परिपूर्ण महानंद स्वरूप शिवात ज्याचे विलीन झाले चित्त त्याने जाणावा ऐसा पदार्थ अन्य कोणता असेल ज्याचे मन शिवाकडे त्यासी प्रपंच न सापडे नेत्र जरी प्रपंचाकडे तरी तो मनी शिरेना जी मनपूर्वक पाहिली आहे त्या वस्तूचे स्मरण राहे जी मनपूर्वक नर न पाहे ती पाहून न पाहिल्या समची शिवयोग्याच्या मनी भरून शिवची राहिला परिपूर्ण मग त्याचे कैसे होईल मन प्रपंचाकडे प्रवृत्त अखंड आनंद ज्ञान स्वरूप शिव हेची सत्य असे एकमेव
त्याहुनी भिन्न जे सर्व ते मिथ्यासे हेची ज्ञान नाशूनी सर्व भेद ज्ञान एकची जाणणे ब्रह्मपूर्ण ऐसे शिवयोग्याचे ज्ञान पाहे सर्वत्र शिवरूप सत्तात्मनानुवृत्तं यद् घटादिषु परं हि तत् व्यावर्तमानमित्येति स्थितिर्ज्ञानमिहोच्यते अकारणमकार्यं यत् अशेषोपाधिवर्जितं तद्ब्रह्म तदहं चेति निष्ठा ज्ञानमुदीर्यते ज्ञाताप्यहं ज्ञेयमिदम् इति व्यवहृतिः कुतः अभेद ब्रह्मस्वारस्ये निरस्था किल वस्तुनि घटपटादी वस्तुत पूर्ण ब्रह्माचे सत्रूपची विद्यमान त्यांची नामरूपे ही जाण हसती मिथ्या पूर्णतः दूर सारुनी नामरूप तेथे पाहणे शिवरूप ऐसे परब्रह्माचे सत्यरूप जाणणे हेची असे ज्ञान जेथे कार्यकारण भाव नाही नसे उपाधी ही काही ते ब्रह्ममी तेच प्रपंच ही दृढनिष्ठा हेची ज्ञान अद्वितीय प्रापंचिक भेद विहीन अशा परशिवात झाला लीन त्याला ज्ञाता ज्ञेय ऐसा जाण कसा असेल व्यवहार जेथे ज्ञाता ज्ञेय न उरे तेथे ज्ञान सहजची सरे मग उरे सर्व व्यापूनि सारे एकमात्र शिवरूप पिंडाकाशस्थल यथा पिंडस्थ आकाशः तथात्मा पूर्ण उच्यते एतदर्थविवेको यः पिंडाकाशस्थलं विदुः घटोपादिर्यथाकाशः परिपूर्णः स्वरूपतः तथा पिंडस्थितो ह्यात्मा परिपूर्णः प्रकाशते पिंडी म्हणजे देहात एकची आत्मा अवस्थित तो दिसला जरी देहस्थ तरी अखंड परिपूर्ण जैसे घटात मठात एकची आकाश असे व्याप्त परिते न होय खंडित घटमठ या उपाधींनी घटात मठात दिसे वेगळे परिते अखंड नाही भंगले तैसे आत्मतत्व ही देहातले असे अखंड परिपूर्ण ऐसा शिवयोग्या ठाई सम्यक वसतो जो पूर्ण विवेक त्याला नाम असे देख पिंडाकाश स्थल हे आकाश घटोपाधीने युक्त तरी ते व्यापक मुळात तैसा आत्मा ही शरीरात व्यापकपणे प्रकाशतो ज्या जीवा ठाई वसे अज्ञान तो आत्म्यासमानी भिन्न भिन्न प्रत्येक पिंडात वेगळा जाण आत्मा वसे मानितो परी शिवयोगी आत्मानुभवी सर्व पिंडात आत्मरूपे पाही आपणची वसतो सर्व देही ऐसे पूर्ण जाणतो आकाशीचा चंद्र एक जल भरल्या घटी अनेक बिंबू निभासे पृथक पृथक तैसात्मा सर्व देही अंतस्थितं पराकाशं शिवमद्वैतलक्षणं भावयेद्यस्सु मनसा
पिण्डाकाशः स उच्यते। शिवागारमिदं प्रोक्तम् शरीरं बोधदीपितम् षट्त्रिंशत्तत्त्वघटितं सुमनः पद्मपीठकम् पराकाशस्वरूपेण प्रकाशः परमेश्वरः हृदाकाशगुहालीनो दृश्यतेऽन्तःशरीरिणाम्। अद्वितीय शिववसे हृदयात त्याचे पराकाश स्वरूपात जो शुद्ध मने ध्यान करी सतत त्यासी म्हणती पिंडाकाश। 36 तत्वांनी घडलेले हृदय कमलासन असलेले ज्ञानदीपाने उजळलेले शरीरची असे शिवालय। जेथे राहतो भगवंत त्या मंदिरास वंदिती जन समस्त तैसा शिवयोग्याचा देह जगात वंदनीय पूर्ण ठरे। शरीरधारी जीव असंख्य त्यांना न वंदिती कधी लोक परी शिवयोग्याचा देह एक पूज्य वंद्य मानिती। ज्याचा देह शिव मंदिर त्याच्या हृदय गाभाऱ्यात परमेश्वर ज्ञान प्रकाश रूपे होऊन स्थिर गोचर होई भक्तांना। जैसे आकाश लीन गुहेत तैसा शिव हृदय गुहेत स्थित राहुनी कृपा वर्षाव करीत समस्त शिवभक्तांवरी। एतच्शिवपुरं प्रोक्तम् सप्तधातुसमावृतम् अत्र हृत्पङ्कजं रेश्म सूक्ष्माम्बरमनोहरम् तत्र सन्निहितं साक्षात् सच्चिदानन्दलक्षणम् नित्यसिद्धः प्रकाशात्मा जलस्थाकाशवच्छिवः। शिवयोगाते शरीर जणू सप्तधातूंनी घडले नगर। शिवराहे म्हणून ते शिवपुर शिवराज्याची राजधानी। सूक्ष्म आकाशयुक्त मनोहर हृदय कमल हे अंतःपुर। तेथे सच्चिदानंद रूप शिवस्थिर नित्य सिद्ध प्रकाश रूप। आकाश राहे जली बिंबून तैसा परशिव प्रकाशमान। शिवयोग्याचे हृदय व्यापून राहे परिपूर्णतेने। अंतराकाशबिंबस्थम् अशेषोपाधिवर्जितम् घटाकाश इव छिन्नम् भावये चिन्मयं शिवम्। एकची महाकाश घटोपाधीमुळे भासे खंडित वेग वेगळे। परिते किंचितही भंगले नसे जैसे कुठेच। तैसा चिन्मय शिव उपाधी विहीन सूक्ष्म हृदयाकाशी स्थिर होऊन दिसे उपाधीमुळे परिच्छिन्न ऐसी जाणीव असावी। बिंद्वाकाशस्थल यथाकाशो विभुर्ज्ञेयः सर्वप्राण्युपरिस्थितः तथात्मेत्युपमानार्थं बिंद्वाकाशस्थलं विदुः। यथैको वायुराख्यातः सर्वप्राणिगतो विभुः तथात्मा व्यापकः साक्षात् सर्वप्राणिगतः स्वयम्। सृष्टि निर्मिती आधी विश्व जात सामावुनी असे सर्व
त्या बृहत्तत्वासी नाव बिंदू ऐसे असे जाण. नाद बिंदू आणि कला यांचा अर्थ कथितो तुझला. जे सूक्ष्म शिवतत्व त्याला बिंदू ऐसे संबोधिती. तैसीच जी शक्ती सूक्ष्म जाण तिला नाद ऐसे अभिधान. नाद बिंदूंच्या आश्रयातून जन्मे विश्वते कला. जैसी कलावंताची कृती त्यास म्हणती कलाकृती. तैसी नाद बिंदूची निर्मिती असे विश्वरूपी कला. नाना रूप रंगांनी नटलेले ज्यावरी नाना जीव बहरले. हे अद्भुत चराचर जाण सगळे शिवशक्तीची कलाकृती. बिंदुरूप शिवतत्व सूक्ष्म जाण तैसे आकाश तत्व ही सूक्ष्म पूर्ण. देऊनी आकाशाचे उपमान तेची येथे विवरिले. म्हणून नाम या स्थलास असे जाण बिंदवाकाश. जे बिंदुरूप सूक्ष्म असे ते जगतास राहे सर्व व्यापून. सर्व प्राणी मात्रास वरती दिसे ते आकाश सर्व व्यापक असे. तैसा शिवयोग्याचा आत्मा देही भासे परितो सर्व व्यापक. प्राणवायू रूपाने देख प्राणी मात्राच्या ठाई एक. वायू असे सर्व व्यापक तैसा आत्मा जाणावा. यथा वह्ने रमेयात्मा सर्वत्रैकोऽपि भासते. तथा शम्भुः समस्तात्मा परिच्छेदविवर्जितः. सर्वेषां देहिनामन्तः चित्ततोऽयं प्रकाशते. तस्मिन् प्रतिफलत्यात्मा शिवो दर्पणवद्विभुः. एकची अग्नी अपरिमित व्यापूनि होई प्रकाशित. तैसा सर्वात्मा शिवभेदरहित आत्मरूपी स्थित व्यापक. अग्नी मुळात अव्यक्त तो अनेक रूपात होई व्यक्त. कधी स्फुल्लिंगाच्या रूपात येई सूक्ष्म रूपाने. कधी घेई विद्युल्लतेचे रूप उडवी काळजाचा थरकाप. हे अग्नीचे दिव्याग्नी रूप देही पडता कोळसा. समुद्री बसतो जो अग्नी त्यासी म्हणती वडवाग्नी. तो असे सामर्थ्य ठेवून समुद्र सुकविण्याचे. पोटी भुकेचा डोंब उसळता हे खाऊ की ते गिळू आता. ऐसी जीवाची करी अवस्था त्यास म्हणती जठराग्नी. जन्मभरी टाकिल्या आहुती तरी त्याची न होय तृप्ती. मानवा लाचार बनवी किती तो हासे जठराग्नी. जो स्मशानी जाळी प्रेतास कालाग्नी म्हणती त्यास. एका अग्नीचीच ही विशेष रूपे असती अगस्त्या. ऐसा एकची अग्नी अव्यक्त सर्वत्र व्याप्त कणाकणात. तैसा आत्मा ही प्राणिमात्रात व्यक्त अव्यक्त राहतो. प्रतिबिंब दिसे दर्पणात तैसा चित्तरूपी निर्मल जलात. व्यापक शिवची प्रतिबिंबित होई आत्मा रूपाने. एको वशीकृतः संवित् प्रकाशात्मा परात्परः. सर्वप्राणिगतो भाति तथापि विभुरुच्यते. एक एव यथा सूर्यः तेजसा भाति सर्वगः. तथात्मा शक्तिभेदेन शिवः सर्वगतो भवेत्.
स्वतंत्र श्रेष्ठ पराशक्ती होऊन शिव अद्वितीय चित प्रकाश घन तो सर्व हृदयी विराजूनि परिच्छिन्न भासे तरी व्यापक एकची सूर्य स्वप्रकाशे करून सर्व विश्वाला राहतो व्यापून तैसा इच्छा क्रिया ज्ञान शक्तींनी पूर्ण शिव व्यापितो जगासी बिंदुरूप परिपूर्ण शिवाने जग व्यापिले आकाशाप्रमाणे हे सर्व व्यापकत्व जाणणे हेची बिंद्वाकाशस्थल महाकाशस्थल पिंडांडस्थं यथाकाशं न भिन्नं तद्वदात्मनः अभिन्नः परमात्मेति महाकाशस्थलं विदुः यथा न भिन्नमाकाशं घटेषु च मठेषु च तथाण्डेषु च पिण्डेषु स्थितो ह्यात्मा न भिद्यते पिंडातील आकाश जाण वेगळे नसे महाकाशाहून तैसा शिवयोग्याचा आत्मा भिन्न नसे परमात्म्याहून ऐसी जी पूर्ण जाणीव तिला महाकाशस्थल नाव अणुरेणूहुनी सूक्ष्म शिव तो महानाहूनही महान आकाश घटात असो वा मठात ते भिन्न भासे तरी अविभक्त तैसा पिंड ब्रह्मांडात जो व्याप्त तो आत्मासे एकची जैसे धान्यातील किडे पुनः पुन्हा जन्मती बापुडे आत्मज्ञानहीन त्यांच्या एवढे जगतो जिणे निरर्थक परी जो आत्मज्ञानी पूर्ण आत्मा व्यापक आकाशा समान तो जाणतो म्हणून संसार चक्रातून मुक्त होई निश्चित अनिर्देश्य मनोपम्यम् अवाङ्मनसगोचरम् सर्वतोमुखसम्पन्नम् सत्तानन्दं चिदात्मकम् कालातीतं कलातीतं क्रमयोगादिवर्जितम् स्वानुभूतिप्रमाणस्थं ज्योतिषामुदयस्थलम् शिवाख्यं परमं ब्रह्म परमाकाशलक्षणम् लिङ्गमित्युच्यते सद्भिः तद्विना न जगत्स्थितिः जे दाविता नये प्रमाणास जे अगोचर वाणी मनास जे सर्वतोमुख सच्चिदानंद रूप अडती सकलांच्या जे पलीकडले भूत वर्तमान भविष्यातीत उत्पत्ती स्थिती लय संबंध रहित अनुभव गम्य जे सतत ते शिवनामक परब्रह्म ते नक्षत्रांचे जन्मस्थान परमाकाश स्वरूप परिपूर्ण ते शिवब्रह्म हे महालिंग जाण ऐसे ज्ञानी सांगती ते विश्वाचे अधिष्ठान ते आहे म्हणून विश्व विद्यमान त्याच्या वीण अस्तित्वहीन विश्वपूर्ण जाणावे परमाकाशमव्यक्तं प्रबोधानन्दलक्षणम् लिंगं ज्योतिर्मयं प्राहुः लीयन्ते यत्र योगिनः संविदेव पराकाष्ठा परमानन्दरूपिणी तमाहुः परमाकाशं
मुनयो मुक्तसंशयाः अव्यक्त ज्ञानानंद रूप महालिंगी जात ऐक्य पावतो शिवयोगी त्या ज्योतिर्मय परमाकाशास योगी ज्योतिर्लिंग संबोधिती आत्मरूपाच्या ज्ञानामुळे जो निर्भेळ आनंद मिळे तो जगी अन्य कशामुळे मिळेची ना निश्चित त्या परमानंद स्वरूप चैतन्यास ओळखून म्हणती महाकाश ज्यांनी तोडिले संशय पाश ते वसिष्ठादी ऋषिगण तरंगादि यथा सिंधो स्वरूपान्नातिरिच्यते तथा शिवाच्चिदाकाशात् विश्वमेतन्न भिद्यते यथा पुष्पपलाशादि वृक्षरूपान्न भिद्यते तथा शिवात् पराकाशात् जगतो नास्ति भिन्नता समुद्र आणि तरंग हे भासती परी नसती अलग तैसे चिदाकाश स्वरूप शिवाहुनी जगत भिन्न नसेची सर्वथा बुंधा शाखा पुष्पपर्ण हे वृक्षाहुनी नसती भिन्न तैसे शिवातूनी जे झाले उत्पन्न ते जगा भिन्न शिवासी शाखा फुले पर्ण मिळून वृक्षाचे साकार ते वृक्षपण तैसा जगद्रूपाने संपूर्ण शिवची उभा दृष्टी पुढे यथा ज्योतिंषि भासन्ते भूताकाशे पृथक् पृथक् तथा भान्ति पराकाशे ब्रह्माण्डानि विशेषतः निरस्तोपाधिसम्बन्धम् निर्मलं संविदात्मकम् पराकाशं जगच्चित्र विलासालम्भभित्तिकम् जे दिसे भूताकाश विशाल त्यात तळपती असंख्य ग्रहगोल तैसी अनंत ब्रह्मांडे तेजाळ परमाकाशी प्रकाशती विराट ब्रह्मांड चित्र सुंदर रेखावे ज्या विशाल भिंतीवर ती आधार भिंत असे मनोहर ज्ञानस्वरूप महाकाश ते सर्वोपाधी पलीकडले आणवादी मलरहित आगळे हे विश्वचित्रची आधारले त्याच्यावरी संपूर्ण क्रिया प्रकाश स्थल शिवस्य परिपूर्णस्य चिदाकाशस्वरूपिणः आत्मत्वेनानुसन्धानात् क्रियाद्योतनवान्यमी निष्कलङ्कचिदानन्द गगनोपमरूपिणः शिवस्य परिपूर्णस्य वृत्तिश्चैतन्यरूपिणी चिदाकाश रूप शिवाचे परिपूर्ण जो आत्मरूपाने करी ध्यान तो असे क्रिया प्रकाशवान शिवयोगी संयमी ज्या क्रिये माझी मन स्थिरावे तीच क्रिया महत्व पावे आत्मचिंतन हीच सहज भावे क्रिया घडे या स्थली निष्कलंक चिदानंद आकाशा समान तो शिव मीच असे परिपूर्ण ऐसी चिंतन रूप मनोवृत्ती जाण असे शिवा समज्ञान रूप चिद्रूपाचे चिंतन करिता वृत्ती चिद्रूप होय सर्वथा मग चित्तवृत्ती निरोधाची चिंता वाहावीच न लगे
ज्याच्या मनी प्रपंच वसे त्यास बाहेरही तोची दिसे जो शिवासी मने वाहातसे त्यास शिवची दिसे बाहेरी वृत्ती होता परब्रह्ममय त्यास दिसे न काही ब्रह्माशिवाय ऐसे वृत्तीसी करणे चैतन्यमय हाची जाण शिवयोग निष्कलंके निराकारे नित्ये परमतेजसी विलीन चित्तवृत्तस्य तथा शक्तिः क्रियोच्यते सर्वज्ञः सर्वकर्ता च सर्वगः परमेश्वरः तदैक चिन्तया योगी तादृशात्मा प्रकाशते निष्कलंक नित्य निराकार परम तेजस्वरूप जो शंकर त्याच्या तेजात चित्त व्यापार शिवयोग्याचे लीन होती त्याची आत्मानुसंधान क्रिया तीच क्रिया शक्ती जाण मुनिवर्या ती असे तेजो रूपिणी क्रिया शिवा समान संपूर्ण सर्वज्ञ सर्वकर्ता परमेश्वर जो व्यापून राहिला चराचर त्याच्या ऐक्य चिंतने शिवयोगीश्वर तत्स्वरूप होऊन प्रकाशे शिवाशी समरस होता पूर्ण शिवाचे षडैश्वर्यादि गुण शिवयोग्या ठाई बाणून सिद्धी सामर्थ्य लाभते सर्वेन्द्रियाणां व्यापारे विद्यमानेऽपि संयमे प्रत्युन्मुखेन मनसा शिवं पश्यन् प्रमोदते कूटस्थमचलं प्राज्ञं गुणातीतं गुणोत्तरम् शिवतत्त्वं स्वरूपेण पश्यन् योगी प्रमोदते परात्मनि क्रिया सर्वा गन्धर्वनगरी मुखा प्रकाशत इति प्रोक्तं क्रियायास्तु प्रकाशनम् सर्वेन्द्रिय व्यवहारात तो संयमी वर्ते यथावत परित्याग विपरीत त्याचे चित्त प्रमोदे शिवदर्शनाने चालणे ऐकणे खाणे पिणे त्याचे सामान्य असे वर्तणे हृदयी शिवासी अंतर्दृष्टीने पाहूनि मनी आनंदे ज्ञान वैराग्यादी गुणांनी युक्त श्रेष्ठ आणि मायिक गुणरहित जो सर्वसाक्षी शिव सर्वगत प्राज्ञ आणि निश्चल तो पाहूनि स्वस्वरूपात आनंदे उचंबळे आतल्या आत बाहेर पाहता दिसे तटस्थ आत शिवानंदी निमग्न त्याच्या बाह्य क्रिया शारीर गंधर्व नगरा समान अस्थिर क्षणोक्षणी बदलती आकार ढगांचे जैसे आकाशी अन्य क्रिया भासमान परी दृढ क्रिया आत्मचिंतन त्या क्रियेचे येथे प्रकाशन म्हणून क्रिया प्रकाश स्थल हे भाव प्रकाश स्थल तरंगाद्या यथा सिंधौ न भिद्यन्ते तथात्मनि भावा बुद्ध्यादयः सर्वे यत्तद्भाव प्रकाशनम् शिव एव जगत् सर्वं शिव एवाहमित्यपि भावयन् परमो योगी भवदोषैर्न बाध्यते कर्म घडेना भावे विण आणि प्राप्त होईना ज्ञान
कर्मज्ञानाचा संबंध जाण भावनात जुळविते परिपक्व होता फळ त्याचा दरवळे परिमळ तैसा शिवभाव पिकता निर्मळ तो प्रकाशत राहतो मनुष्याचे हावभाव प्रकट करीती अंतरभाव ज्ञानाच्या मुखमंडलावरी सर्व ब्रह्मनिष्ठत्व प्रकाशते जैसे सागरी उठती तरंग ते सागराचेची असती अंग तैसे शिवयोग्याचे भावतरंग आत्म्याहून न वेगळे वृत्ती शिवमय होणे सर्व तिलाच भाव ऐसे नाव भाव प्रकाशित करी शिव म्हणून भाव प्रकाश स्थल हे प्रपंच असे परमात्म स्वरूप मीही असे परशिवरूप ऐसा दृढ भाव ज्याचा तो निर्लेप संसार दोषांपासून त्याच्या मिटल्या नेत्रांपुढे शिवरूपची दिसे गाढे तो नेत्र उघडी तरी पुढे शिवची विश्वरूपात शिवभावे स्थिरे जाते निर्लेपस्य महात्मनः ये ये भावा समुत्पन्ना ते ते शिवमया स्मृताः अद्वितीय शिवाकार भावनाध्वस्तकर्मणाम् न किंचित् भाव्यते साक्षात् शिवादन्यन्महात्मना अंतरी शिवभाव स्थिरावे पूर्ण तो अलिप्त असे विषयांपासून जे भाव मनी होती उत्पन्न ते सर्वची शिवमय मळविले तरी आकाश मळेना रंगविले तरी कधी रंगेना तैसा शिवयोगी कधी होईना लिप्त प्रपंच व्यापारी ज्याचे कर्मबंधन ध्वस्त झाले त्यासी अद्वितीय शिवभावामुळे शिवाविण काही वेगळे येईच नानुभवा शिवाविण अन्य काही तो कोठे पाहतची नाही येथे तेथे सर्व ठाई शिवची शिवसंचला गलिताज्ञानबन्धस्य केवलात्मानुभाविनः यत्र यत्रेन्द्रियासक्तिः तत्र तत्र शिवात्मता रागद्वेषादयो भावाः संसारक्लेशकारणम् तेषामुपरमो यत्र तत्र भावः शिवात्मकः यथा सूर्यसमाक्रान्तौ न शक्नोति तमः सदा तथा प्रकाशमात्मानं नाविद्याक्रमति स्वयम् अज्ञानाच्या शृंखला पूर्ण त्याच्या सर्व पडल्या गळून शिवस्वरूपानुसंधानात मग्न तो राहे सर्वदा इंद्रिये आसक्त होती जेथ शिवभावचे जाणवे तेथ परशिवावीण दृष्टीप्रत अन्य काही दिसेना तो पाहतो ऐकतो ते शिव तो स्पर्शितो चाखतो ते शिव तो हुंगितो अनुभवितो ते शिव शिव सर्व शिवची शिव भरला भावनेत मग शिवची दिसे जेथ तेथ ऐसी तदाकार स्थिती प्राप्त होई शिवयोग्यासी रागद्वेषादी भावना जाण संसार क्लेशांसी असती कारण त्या शिवयोग्या ठाई पूर्ण शिवात्मक होऊन राहती तेजोनिधी सूर्यास जाण न पडे अंधाराचे आवरण तैसे प्रकाशरूप आत्म्यासी अज्ञान
झाकूशकेना कदापि ज्ञानप्रकाशस्थल मुख्यार्थे संभवं जाते लक्षणायोगसंश्रयात् तज्ज्ञानयोजनं यत्तत् उक्तं ज्ञानप्रकाशनम् मुक्तस्य ज्ञानसम्बन्धो ज्ञेयाभावस्वभावतः उपाधिसहितं ज्ञानं न भेदमतिवर्तते शिवजीवातील अभेद वाच्यार्थाने न होय विशद तेधवा तो करणे सिद्ध लक्षार्थाने कुंभोद्भवा लिंगांगाचे सामरस्य ज्ञान लक्षार्थाने घेणे जाणून यास ज्ञान प्रकाशन स्थल या नावे संबोधिती ज्याचा सहज समजे अर्थ त्यास म्हणती वाच्यार्थ जो प्रयत्ने समजून घेणे अर्थ तो लक्षार्थ जाणावा दोन घटातील आकाश एक परी ते एक करणे अशक्य घट भंगल्यावरी ऐक्य होईल घटाकाशाचे भासे घटोपाधीमुळे दोन्ही घटातील आकाश वेगळे तैसे देह मनाच्या उपाधीमुळे जीव वेगळे भासती दोन घटातील आकाश देख वेगळे असूनही असे एक ऐसा करणे विवेक हाची असे लक्षार्थ तैसे देहधारी जीव असंख्य परी ते आत्मरूपाने असती एक उपाधिरूप वाच्यार्थ त्यागुनी देख आत्मरूप लक्षार्थ जाणावा जीवनमुक्त शिवयोग्यासी पूर्ण स्वभावतः असे लक्षार्थ ज्ञान त्याने घ्यावे जे जाणून ते ज्ञेयची नसे उरलेले उपाधियुक्त जे ज्ञान ते भेदासी असे कारण जे ज्ञान उपाधी शून्य ते अभेद दर्शविते ज्ञानमित्युच्यते सद्भिः परिच्छेदोऽपि वस्तुनः परात्मन्यपरिच्छेदे कुतो ज्ञानस्य सम्भवः ज्ञानस्य विषये तत्त्वे शिवाख्ये चित्सुखात्मने आत्मैकत्वानुसन्धानं ज्ञानमित्युच्यते बुधैः जेथे ज्ञेय ज्ञाता भिन्न ते जाणावे भेद ज्ञान जेथे सर्व आत्मरूप जाण ते अभेद ज्ञान असे जेथे मी आणि घट वेगळे तेथे भेद ज्ञान साचले जेथे मीच आत्मा हे जाणले तेथे अभेद ज्ञानची लिंग अंग मानिता भिन्न त्यास म्हणती द्वैत ज्ञान अखंड परमात्मा जेथे पूर्ण तेथे द्वैत न संभवे जो ज्ञानाचा विषय नसे तो चिदानंद स्वरूप शिव असे तोच मी करणे चिंतन ऐसे यास ज्ञान संबोधिती अपरिच्छिन्नमानन्दं सत्ताकारं जगन्मयं ब्रह्मेति लक्षणं ज्ञानं ब्रह्मज्ञानमिहोच्यते ब्रह्मज्ञाने समुत्पन्ने विश्वोपाधिविवर्जिते सर्वं संविन्मयं भाति तदन्यन्नैव दृश्यते तस्मादद्वैतविज्ञानं
अपवर्गस्य कारणम् भावयन् सततं योगी संसारेण न लिप्यते। अखंड आनंद स्वरूप सद्रूप दान विश्वमय हे ज्याचे लक्षण ते परब्रह्म असे त्याचे ज्ञान हे ब्रह्मज्ञान जाणावे। विश्वभेद रहित ब्रह्मज्ञान जेव्हा हृदयी प्रकाशे पूर्ण तेव्हा सर्वत्र ज्ञानमय शिवरूप पूर्ण दिसे दिसेना अन्य काही। शिवाद्वैताचे पूर्ण ज्ञान हे मोक्षासी असे कारण ऐसे भावितो मनी पूर्ण त्यासी संसार दुःख स्पर्शेना। नित्ये निर्मल सत्वयोगिषु परे निर्वासने निष्कले सर्वातीतपदे चराचरमये सत्तात्मनि ज्योतिषे संविद्योम्नि शिवे विलीन हृदयस्तद्भेदवैमुख्यतः साक्षात् सर्वगतो विभाति विगलद्विश्वस्वयं संयमी। नित्य निरवयव वासना रहित जे निर्मल सात्विक हृदयी स्थित परंधाम विश्वोत्पत्तीस कारणीभूत सद्रूप प्रकाश रूप त्या ज्ञानाकाश रूप महालिंगात ज्याचे विलीन झाले चित्त तो सर्वगत संयमी भेद भ्रांती रहित होऊन स्वरूपे प्रकाशे। ऐसी लिंग षटस्थलांतर्गत शरणस्थलाची उपस्थले समस्त तुझ निरूपिली लक्षणांसहित मुनी श्रेष्ठागस्त्या अजून जिज्ञासा असेल तरी विवरीन ऐक्यस्थल जी जी बोलून निश्चल अगस्त्य उगेची राहिले। आता अध्यायात पुढील श्रोते हो लिंग षटस्थलातील जे अंतिम ऐक्यस्थल ते निरुपतील जगद्गुरु ते भक्तिपूर्ण अंतःकरणाने श्रवण करावे उत्कंठेने कर्णाचे पूर्ण पारणे घ्यावे सहज फेडून। शिवस्वरूप जगद्गुरुवर श्री काशी महास्वामीजी चंद्रशेखर त्यांच्या आज्ञेने ग्रंथ मधुर रचितो शेषनारायण श्री सिद्धांत शिखामणी तत्वामृत सद्भावे परिसोत शिवभक्त होतील मने भक्तियुक्त 19विंशोऽध्याय पूर्णः। ओम तत्सदिति श्री शिवगीतेषु सिद्धान्तागमेषु शिवाद्वैत विद्यायां शिवयोगशास्त्रे श्री रेणुकागस्त्य संवादे वीरशैव धर्म निर्णये श्री शिवयोगी शिवाचार्य विरचिते श्री सिद्धांत शिखामणौ लिंगस्थलांतर्गत शरणस्थले दीक्षापादोदक स्थलादि 12 विधस्थल प्रसंगो नाम 19 परिच्छेद।